आज आपण छान असा ईद स्पेशल मस्त शिरखुर्मा बनवणार आहोत। नमस्कार, स्नेहल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। दिसायलाच इतका आकर्षक आहे की तो बघता क्षणी आपल्याला खावासा वाटेल इतका छान शिरखुर्मा या ठिकाणी तयार झालेला आहे। रेसिपी शेवटपर्यंत पाहत राहा म्हणजे तुम्हाला देखील असा छानसा शिरखुर्मा तयार करता येईल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। शिरखुर्मा बनवण्यासाठी या ठिकाणी आपल्याला सगळ्यात प्रथम लागणार आहेत बारीक शेवया, किंवा त्याला मराठीत आपण शेवाळ्या पण म्हणतो। रेडीमेडच आहेत, त्या घरच्या नाही आहेत। रेडीमेड ज्या शेवाळ्या असतात एकदम बारीक त्या घेतलेल्या आहेत। नंतर खारीक घ्यायची आहे, आतल्या बिया काढून त्याचे छान बारीक बारीक काप करून घ्यायचे। चारोळी 1 चमचा, काजू आवडीप्रमाणे, किशमिश घ्यायची आहे आवडीप्रमाणे, बदाम घ्यायचे आहेत आवडीप्रमाणे, थोडंसं केशर घ्यायचं आहे। या ठिकाणी पिस्ते मी दाखवले नाही आहेत, नंतर आपण टाकणार आहोत रेसिपीमध्ये। सगळ्यात प्रथम आता एका कढईमध्ये आपल्याला दूध घ्यायचं आहे। आता तुम्हाला किती जणांसाठी बनवायचा त्या प्रमाणामध्ये तुम्हाला दूध घ्यायचं आहे। दूध या ठिकाणी आपण उकळवून घेणार आहोत, ते मी बाजूच्या गॅसवर ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी। आता एका पॅनमध्ये 3 चमचे तूप टाकलेलं आहे। तूप वितळल्यानंतर सगळ्यात प्रथम आपल्याला थोडेसे बदाम परतवून घ्यायचे आहेत तुपामध्ये, याच्यामुळे शिरखुर्म्याला खूप छान चव येते। थोडेसे किंचितसे बदाम परतवून झाले की लगेच काजू टाकायचे आहेत। काजू जर तुम्हाला थोडे बारीक हवे असतील, बारीक कट केलेत तरी देखील चालेल। किशमिश टाकायची, चारोळी टाकली आहे, त्यातच मी पिस्त्यांचे काप पण घेतलेले आहेत, तेही टाकलेले आहेत। सगळे ड्रायफ्रूट्स छान असे थोडेसे किंचित परतवून घ्यायचे आहेत तुपामध्ये, याच्यामुळे खूप छान स्वाद येतो शिरखुर्म्याला। आता सगळे ड्रायफ्रूट्स या ठिकाणी आपण परतवून घेतलेले आहेत। आता दूधसुद्धा आपलं मस्त उकळलेलं आहे। आता या उकळत्या दुधामध्ये आपण जी बारीक कट करून घेतलेली खारीक आहे ती खारीक टाकायची आहे। बिया काढून लांब लांब आकारामध्ये बारीक खारीक कट करून घ्यायची आणि दुधामध्ये टाकायची आहे, आणि हे दूध पुन्हा उकळवायचं आहे आपल्याला। खारीक टाकल्यानंतर थोडंसं केसर टाकूया। केसरमुळे छान रंग येतो आणि स्वादही छान लागतो शिरखुर्म्याचा। असेल तर टाका, नाही टाकलं तरी देखील चालेल। नंतर सगळे ड्रायफ्रूट्स जे आपण परतवून घेतले तुपामध्ये ते टाकून घेऊया, आणि हे दूध आता पुन्हा आपल्याला थोडंसं उकळवून घ्यायचं आहे, म्हणजे ड्रायफ्रूट्सचा आणि खारीकचा छान असा अर्क दुधामध्ये उतरतो आणि मग शिरखुर्म्याला चव छान येते। आता हे दुधाचं भांडं पुन्हा एकदा तिकडे ठेवलं आहे मी तिकडच्या गॅसवर। इकडच्या गॅसवर आता आपण थोडंसं जे तूप उरलेलं होतं पॅनमध्ये, त्या तुपामध्ये आपण बारीक शेवया जे घेतलेल्या आहेत शिरखुर्म्यासाठी, त्या आता आपल्याला थोड्याशा गोल्डन कलरवर छान भाजून घ्यायच्या आहेत तुपामध्ये। भाजल्यामुळे छान चव लागते। तर या ठिकाणी आता थोडासा गोल्डन कलर येईपर्यंत आपण या ठिकाणी शेवया छान अशा भाजून घेतलेल्या आहेत, आणि बघा थोडा थोडा कलर त्याचा बदललेला आहे, छान गोल्डन कलर आलेला आहे। आता हा पॅन बाजूला करून जे दूध आपण उकळवायला ठेवलेलं होतं त्या दुधामध्ये आता आपल्याला ह्या सर्व शेवया टाकून द्यायच्या आहेत। सर्व शेवया दुधामध्ये टाकूया, मिक्स करून घेऊ। या ठिकाणी तुम्हाला दुधाची क्वांटिटी वाढवायची असेल तर तुम्ही थोडी दुधाची क्वांटिटी वाढवू शकतात। काहींना थोडं पातळसर आवडतं, काहींना मीडियम आवडतं, तर त्या प्रमाणामध्ये तुम्ही दूध घेतलं तरी देखील चालेल। नंतर एक अर्धा चमचा इलायची पावडर टाकलेली आहे, आणि सगळ्यात शेवटी आपल्याला साखर टाकायची आहे। साखर आता छान अशी मिक्स करून घ्यायची आहे शिरखुर्म्यामध्ये। आता साखर टाकल्यानंतर पुन्हा आपल्याला 2 मिनिट किंवा 1 मिनिटभर आपल्याला उकळवून घ्यायचे आहे। शिरखुर्मा उकळवून घेऊया छान। खूपही उकळवायचं नाही, जर खूप उकळवलं तर ती घट्ट होतो शिरखुर्मा खूप। तर थोडासा मिनिटभर उकळवायचा आहे साखर टाकल्यानंतर, आणि गॅस बंद केलेला आहे। आता थोड्या वेळानंतर बघा अगदी मस्त असा शिरखुर्मा या ठिकाणी आपला तयार झालेला आहे। खूप पातळही नाही, खूप घट्टही नाही, मीडियम असा छान दाटसर असा छान शिरखुर्मा तयार झालेला आहे। चव तर खूप छान लागते ह्या शिरखुर्म्याची जर अशा पद्धतीने बनवलात तर। आता एका सर्विंग प्लेटमध्ये आपण शिरखुर्मा काढून घेऊया। रंग देखील इतका सुरेख आलेला आहे की बघताच क्षणी कुणालाही खावासा वाटेल इतका छान तयार झालेला आहे। अशाच पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा, तुम्हाला देखील खूप आवडेल।
आणि रेसिपी जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा, म्हणजे त्यांनाही ह्या रेसिपीचा आस्वाद घेता येईल. आता वरून थोडेसे पिस्त्याचे काप टाकलेले आहेत. नंतर माझ्याकडे माझ्या झाडाला छान असं गुलाबाचं फूल आलेलं होतं, त्याच्या छोट्या छोट्या पाकळ्या आहेत, त्या मी आता ह्या शिरखुर्म्यावर टाकून घेते. आणि मस्त असा या ठिकाणी आपला शिरखुर्मा तयार झालेला आहे. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये.